मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर. आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आपल्या सर्वांचं माझं हेल्थ एज्युकेशन सिरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण परत एका आजारावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, ज्याला आपण सर्वायकल आर्थरायटिस म्हणू शकतो. म्हणजेच मानेचं दुखणं किंवा मानेच्या मणक्यांमध्ये आपण कॉमनली त्याला गॅप आली असं म्हणतो. तर याचे काय लक्षणं आहेत, याचे काय कारणं आहेत आणि याच्यावर आपण काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे, याच्यावर आज आपण चर्चा करू. आपला स्पायनल कॉर्ड जो असतो, जसं आपल्या मानेच्या मणक्यापासून तर आपल्या शेवटी माकड हाडापर्यंत एक स्पायनल कॉर्ड असतो. जसं एक स्प्रिंगसारखं एकावर एक आपले मणके हे पूर्ण रचलेले असतात आणि या मणक्यांमधून आपल्या ब्रेनमधून आलेल्या सगळ्या नर्व्स ज्या असतात, ज्या नसा असतात, त्याच्यामधून त्या पूर्ण आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये फैललेल्या असतात. तर सर्वायकल स्पाईन, ज्या मानेच्या मणके जे असतात त्याला सर्वायकल स्पाईन म्हणतात, म्हणजे जे इथून इथपर्यंत आलेले असतात. जर या मणक्या एकावर एक जे रचलेले असतात त्याच्या मधामध्ये एक गादी पण असते आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे ज्याच्यामधून पूर्ण नसा ज्या आपल्या आहे, ज्या आपल्या हातांकडे इकडे पूर्ण आपल्या हातांच्या रोजच्या मूवमेंट्स, आपले सेन्सेशन्स हे सगळे त्याच्यावर अवलंबून असते. त्याच्यावरून ते सेन्सेस आपल्या ब्रेनला पोहोचतात. आणि जर काय ज्या स्पायनल कॉर्ड जो असतो आपला सर्वायकल स्पाईन जे असते, जे बोन्स असतात सर्वायकल स्पाईन्सचे, या बोन्सच्या किंवा त्या जॉईंट्समध्ये जर कुठे इन्फ्लामेशन झालं किंवा कुठे सुजन आली तर त्याच्यामुळे तिथे खूप जास्त दुखणं, खूप वेदना ह्या असतात. आणि आपण त्याचे कारणं काय आहेत हे आपण बघूच, परंतु त्याचे लक्षणं काय आहे की आपल्याला हा त्रास होत आहे तर पहिले आपण त्याचे लक्षणं जाणून घेऊ की त्याच्यामध्ये त्रास कशा पद्धतीचा असतो. तर सगळ्यात मेन तिथे मानेमध्ये म्हणजे इथून तर आपल्या खांद्यांपर्यंत, शोल्डरपर्यंत खूप जास्त दुखणं असते, पेन असते, अकडण असते, स्टिफनेस. सकाळी उठल्यानंतर पुष्कळ जणांना बघतो आपण की मानेची नस लागली म्हणतात, किंवा मान आपल्याला कोणाला एका साईडलाच करता येईल तर राईट साईडची लेफ्टला नाही करता येणार, किंवा एका साईडला ती जाणार नाही. आणि कधीकधी खूप जास्त आग असते, जो स्कॅप्युलर रिजन असतो आपल्या खांद्याचा हा मागचा भाग, तिथे खूप जास्त सिव्हिअर बर्निंग राहते, आगही राहते. आणि जेव्हा नसा जर तिथे प्रेस होत असतील जास्त प्रमाणामध्ये तर ते जे दुखणं आहे ते तुमच्या हातामध्ये सुद्धा येणार. जर C4 C5मध्ये जास्त प्रेशर क्रिएट होत असेल त्या मणक्यांमध्ये तर तुमचं इथे खूप जास्त दुखणं राहणार. C5 C6मध्ये असेल तर तुम्हाला इकडे पेन राहणार. हळूहळू प्रत्येक मणक्यांचा पेन हा वेगवेगळ्या भागामध्ये जात असतो. तर जे दुखणं आहे ते पुष्कळ वेळा पूर्ण हातामध्ये पण येते. काही जणांना खूप जास्त मुंग्या येणं बोटांना, हातामध्ये एकदम टिंगलिंग आणि नमनेस, त्याच्यामध्ये पुष्कळ जणांना करंट आल्यासारखं किंवा झटके आल्यासारखं होतं. आणि त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत बघा. म्हणजे पहिलं जे आहे, जो मोस्ट कॉमन आहे, तर तुमचं जे मणके असतात त्या मणक्यांना जे लागून मांसपेशी आहेत तुमच्या, जसं मसल आहे आणि लिगामेंट्स आहेत, ज्याच्याने आपल्या ढाचा हा तिथे फिक्स असतो मणक्यांचा किंवा बोन्सचा. तर या मांसपेशीमध्ये किंवा त्या लिगामेंट्समध्ये आणि मसल्समध्ये जर तिथे वेअर आणि टिअर झालं तर वेअर टिअर होण्याचे काय कारणं आहे, तर त्याचे कारणं म्हणजे ओव्हरयूज जर आपला मसल्सचा लिगामेंट्सचा होत आहे तर ओव्हरयूज केव्हा होतो, आपण रुटीनली डेली जे रोजचे कामं करतो, परंतु अति जसं झालं, जसं जे रोजचे काही मजूर आहे जे रोज आपल्या डेली कामावर जातात, कोणांना कंटिन्यू निंदणं आहे किंवा खूप जास्त निवडणं निसणं करतात, कुठलंही काम खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या हाताने त्याचा यूज होत आहे. जसं आपण कम्प्युटरवर ज्यांचं वर्क आहे, लॅपटॉपवर ज्यांचं काम आहे, कॉमनली हा प्रकार आता खूप वाढलेला आहे लॅपटॉप, कम्प्युटर आणि मोबाईलमुळे. तर आपलं जे डायरेक्शन आहे बघा बघण्याचं, मानेचं जे पोश्चर असते, तर हे सरळ आपल्यासमोर स्क्रीन असायला पाहिजे मोबाईलची किंवा लॅपटॉपची. परंतु जर आपण असं बघून जर मोबाईल बघत आहे खाली आणि कंटिन्यू इथे जर स्ट्रेन येत आहे, जसं शेतीतले काम आहे तिथे पण वाकून कामं करावं लागतात, एकसारखं खाली बघून निंदणं आहे किंवा काही गवत कापण्याचं काम आहे, कुठलंही काम असेल, शेतीतलं रोवण्याचं काम आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा हा ओव्हरयूज जर मसल्सचा झाला तर त्याच्यामुळे सुद्धा त्या लिगामेंट्सच्या ओव्हरयूजमुळे सुद्धा टिअर वेअर तिथे होऊन खूप जास्त प्रमाणामध्ये पेन आणि अकडण असते. सकाळी उठल्यावर खूप मानेमध्ये अकडण राहणार, स्टिफनेस राहणार, आग होणार. तर हे लक्षण आहे जर मसल आणि लिगामेंटचा प्रॉब्लेम असेल तर. सेकंड आहे, जर तुम्हाला काही तिथं डिस्कचा प्रॉब्लेम असेल तर त्याची तुमच्या जर मणक्यांची जी डिस्क आहे त्याच्या मधामध्ये प्रत्येक याच्यामध्ये एक गादी असते किंवा तिथे एक फ्लूइड पण असते. ते फ्लूइड जर कमी झालं तर त्या फ्लूइडमुळे इथं मोबिलिटी राहते. जसं एखादी मशीन आहे ज्याच्यामध्ये जर तेल बरोबर असलं तर त्याचं मुवमेंट कंटिन्यू एकदम फ्लेक्झिबल राहणार. परंतु जर एखाद्या मशीनचं जसं तेल कमी होते त्या सांध्यांमधलं किंवा जॉईंटमधलं, तर तिथे मोबिलिटी कमी होणार, म्हणजे ते घर्षण होणार. तर त्याच्यामुळे तिथे इन्फेक्शन, त्या घर्षणामुळे इन्फेक्शन तयार होणार, स्वेलिंग येणार आणि त्याच्यामुळे सुद्धा अकडण तयार होणार. तर हे त्याच्यामुळे तुमचा जो स्पायनल कॉर्ड आहे, जो सर्वायकल स्पाईन आहे, त्याची जी हाईट आहे ती पण स्पायनल कॉर्डची कमी होते. मग त्याच्याने पूर्ण पेन, दुखणं हे जास्त प्रमाणात राहतं. हा सेकंड प्रकार झाला. आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला स्पायनल कॉर्डचा काही प्रॉब्लेम असेल तर स्पायनल कॉर्डमध्ये तुमचं स्लिप डिस्क आहे. स्लिप डिस्क होण्याचे अनेक कारण आहे. म्हणजे तुमच्या मणक्यांचं डिजनरेशन जर होत असेल तर वयानुसार, वयाच्या 35-40 नंतर हळूहळू डिजनरेशन हे व्हायला सुरुवात होते. म्हणजे मणक्यांमधलं क्षारांची
कॅल्शियमची ही झीज व्हायला लागते. तर पुष्कळ वेळा काही याच्यात जेनेटिकही असते, अनुवांशिकता राहते. जर कोणाकडे आई बाबांपैकी कोणाला किंवा आजी आजोबाला कोणाला हा प्रॉब्लेम असेल तर अनुवांशिकता त्या पिढीमध्ये सुद्धा हे होऊ शकते. आणि ट्रॉमा हा खूप मेन कारण आहे. जर कोणाचा ॲक्सिडेंट झाला असेल, कोणी कुठं पडलं असेल, झटका लागला असेल मानेला मणक्याला, तर त्या ट्रॉमामुळे सुद्धा स्लिप डिस्क होऊन, तर अशा केसेसमध्ये जे स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे बघा, याच्यामध्ये ट्रीटमेंट देताना 95% तर तुम्हाला मेडिसिननी आणि तुमच्या फिजिओथेरपीनी किंवा एक्झरसाईजनी ते नॉर्मल येऊन जातो. परंतु 5% तुम्हाला सर्जरीही करावं लागते, जेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये नर्व रूट जर प्रेस होत असतील, त्याच्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे तुमच्या फिंगर्सची मुवमेंट करू शकत नाही किंवा तुमचा एक हात पूर्ण लूज झाल्यासारखा किंवा पॅरालिसिस झाल्यासारखं तुम्हाला वाटतं किंवा त्या हातातली तुमची जी स्ट्रेंथ आहे, जी पॉवर आहे, ताकद आहे, ती कमी होऊन जाते. तर अशा केसेसमध्ये 5% केसेसमध्ये मग ऑपरेशन हा एक शेवटचा पर्याय असतो. परंतु 95% केसेसमध्ये विदाऊट ऑपरेशन तुम्ही मेडिसिन जर घेत आहात, होमिओपॅथिक मेडिसिन्स, आणि सोबत जर तुम्ही थोडंसं एक्झरसाईज योगा करतायत, तर 95% सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचे आजार हे पूर्णपणे बरे होतात. आणि ओबेसिटीसुद्धा हे खूप मुख्य त्याचं कारण आहे. जर तुम्हाला खूप जास्त लठ्ठपणा असेल तर कंटिन्यू एकाच जागी बसून राहणं, स्थूलपणामुळे, लठ्ठपणामुळे, त्याच्यामुळे या मसल्सला जास्तच मूवमेंट्स मिळत नाही, तिथे स्ट्रेंथ मिळत नाही, त्याच्यामुळे सुद्धा खूप जास्त स्टिफनेस राहते. आता माझ्याकडे अनेक पेशंट, मी पुष्कळ वेळा व्हिडिओ टाकले आहेत पेशंटचे, ज्यांना डॉक्टरांनी ऑपरेट सांगितलं होतं, मानेच्या मणक्यामध्ये गॅप आली आहे, नसा खूप दबल्या आहे. त्याचं निदान आपल्याला एक तर एक्सरे किंवा MRI करावा लागतो, त्याच्यामध्येच परफेक्ट निदान लागतं का नेमका प्रॉब्लेम कशामुळे आहे, किंवा आर्थरायटिसमुळे सुद्धा होऊ शकते. तर जर अशा केसेस ज्यांना म्हणजे आपल्या हाताने ग्लासभर पाणी नव्हते घेऊ शकत पेशंट, किंवा स्वतःच्या हाताने स्वतःचे केस नव्हते करू शकत, स्वतःच्या हाताने जेवणही नव्हते करू शकत, असे पेशंटसुद्धा होमिओपॅथिक मेडिसिननी बरे झालेले आहेत. परंतु तुम्हाला मेडिसिन थोडं कंटिन्यू आणि औषधांसोबत, जे मी सांगत आहे की 95% पेशंट जे आहेत हे तुम्हाला औषधांनी आणि योगानीच हे ठीक होतात. कारण ह्या ज्या मसल्सचा प्रॉब्लेम असतो ना, मेन जे आहे तुमचं मसल आणि लिगामेंट, त्याला जर स्ट्रेंथ मिळाली तर ती कशाने मिळणार? जर तुम्ही कंटिन्यू योगा कराल, एक्झरसाईज कराल किंवा फिजिओथेरपी कराल, त्याच्याने तुमच्या मसल्सला स्ट्रेंथ मिळाली. तर मसल्स आणि लिगामेंटचं काम काय असतं की तुमचा जो वर्टेब्रल कॉलम आहे, स्पायनल कॉर्ड आहे, त्याला बिलकुल मजबूत आणि स्ट्रेट ठेवण्याचं काम हे मसल आणि लिगामेंट करतात. जर तुमच्या मसल लिगामेंट लूज झाल्या तर ते एका साईडला वाकणार तुमच्या मणकं, ठीक आहे, किंवा मग त्याच्यामध्ये गॅप होऊन ते पूर्ण त्याची हाईट कमी होणार. पण जर तुमच्या मसल लिगामेंट जर चांगली पॉवरफुल स्ट्रेंथ त्याच्यामध्ये चांगली असली तर ते त्याला बरोबर पकडून मजबूत ठेवतात. तर ते योगाने खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आणि योगासोबत होमिओपॅथिक मेडिसिन्स खूप चांगल्या प्रकारे या सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये काम करतात. तुमचं जे डिजनरेशन आहे ते थांबवतं. तुमच्या शरीरातलं जे कॅल्शियमची झीज होत असेल किंवा मिनरल्सची कमी होत असेल तर ती झीज भरून काढण्यासाठी पण होमिओपॅथिक औषधं खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आता मधात एक पेशंट होते, लाखणीचे पेशंट आहेत, त्यांनी खूप साऱ्या मेडिसिन घेतल्या होत्या नागपूरला, इकडे तिकडे. तर त्यांचं मेन कारण होतं त्यांचं ट्रॅव्हलिंग. ते एक टीचर होते, त्यांना रोज 35 किलोमीटर रोजचं डेली अपडाऊन होतं. आणि त्या डेली अपडाऊनमुळे रोजचं आपला स्पायनल कॉर्ड म्हणजे हा एक स्प्रिंग आहे आणि त्याला कंटिन्यू रोजचे व्हायब्रेशन्स जर मिळत आहेत, हळूहळू त्या लिगामेंट्सला मसल्सचा ओव्हरयूज खूप जास्त झाल्यामुळे टियर वेअर होऊन आणि त्याच्यामधली ती गादीची जी असते मधातली ते गॅप कमी झाल्यामुळे त्या नर्व रूट त्यांच्या प्रेस होत होत्या. परंतु त्यांना परफेक्ट निदानच झालं नाही की यांना काय प्रॉब्लेम आहे. पुष्कळ जणांनी त्यांना नर्व प्रॉब्लेम आहे किंवा काही कार्डिॲक प्रॉब्लेम आहे असं म्हणून ट्रीटमेंट देत गेले वेगवेगळं, परंतु त्यांना काही रिलीफ नव्हता होत. पण जेव्हा ते इथे आले त्यांनी सिम्पटम सांगितले की हातामध्ये पेन पकडल्यानंतर लिहितानासुद्धा त्रास होतो, किंवा हातामध्ये एखादा पाण्याचा ग्लास पकडला तर तो असा थरथर हात कापतो, म्हणजे एखादी वस्तू पेनही हातामध्ये प्रॉपरली होल्ड करू शकत नाही, आणि म्हणजे त्या हातामध्ये त्यांची स्ट्रेंथ कमी होत आली होती. पण अशा केसेसमध्ये त्यांना आता जसं 1.5-2 महिने झाले औषध देत आहे, पण आता त्यांना भरपूर जवळपास 70% रिलीफ आहे. जो त्यांनी 2 वर्षापासून ट्रीटमेंट घेत होती तरी त्यांना काही त्याच्यामध्ये रिझल्ट नव्हता मिळत. तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधी खूप चांगल्या प्रकारे काम करतात. परंतु तुमचं त्याच्यात परफेक्ट डायग्नोसिस व्हायला पाहिजे की तुम्हाला प्रॉब्लेम काय. फ्रोझन शोल्डरचे लक्षणं पण सर्वायकल स्पॉन्डिलोसिससारखे वाटतात, पण फ्रोझन शोल्डर हा वेगळा आजार आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा आर्थरायटिस हा वेगळा प्रॉब्लेम आहे. परंतु याच्यात तुम्हाला रोज जर तुम्ही योगा केला, व्यायाम केला तर खूप छान रिझल्ट त्याच्यात मिळतात. आणि सोबत होमिओपॅथिक मेडिसिन.
आणि तुमचा जो पोस्चर आहे, जर तुम्ही कम्प्युटर, लॅपटॉप आणि तुमचं मोबाईलचा यूज जास्त होत असेल तर तुमचा मोबाईल तुम्ही हा सरळ डायरेक्शन तुमच्या ज्या आईची आपल्या नेकची जी हाईट आहे त्या हाईटच्या लेवलवर ठेवूनच आपण तो बघायला पाहिजे. किंवा थोड्या थोड्याने जसं कंटिन्यू 1-1 तास मोबाईल न बघता 15-20 मिनिट तुम्ही बघितलं तर मधात थोडंसं गॅप द्यायला पाहिजे. थोडंसं स्ट्रेच करायला पाहिजे मसल, जसा हात वरती करून असा करून आपण हा हात इकडे खेचू शकतो किंवा हा हात वरती करून या साईडला असं ओढणं, थोडंसं याला स्ट्रेच करून थोडंसं श्वास आतमध्ये घेऊन ठेवायचं. परत तुम्ही नेकला पण एका साईडला, राईट साईडला, लेफ्ट साईडला मूव्ह करून किंवा राऊंड मूवमेंट असं मधामधात थोडंसं तुम्ही कम्प्युटरवर तुमचं जॉब असेल तसा तर तुम्ही ते करू शकता. म्हणजे त्याच्याने तुम्हाला पुष्कळ वेळा ह्या मसल्स आणि नर्व्हजला रिलॅक्सेशन तिथे मिळू शकते. थँक्यू.